काकू तुम्ही इथे कशा? तुझ्याशी थोडं बोलायचं होतं, खूप महत्वाचं आहे म्हणून इथे आले. बोला ना. खूप महत्वाचं आहे गौरी, आपण तिथे बसून बोलूया का? चला. तीन मिस कॉल मयेकर काकांचे. कपिल कुठे आहेस तू? काका मी रामाश्रयावर आहे. का? अरे आत्ता इथे गोंधळ झालेला आहे. काय झालं? अरे आत्ता गोखले वहिनी आमच्या घरी आल्या होत्या. इंदू बरोबर त्यांना बोलायचं होतं की साखरपुड्याची तयारी कशी करायची. तेवढ्यात त्यांना एक फोन आला आणि त्या फोनवर त्यांना कळलं की गौरीचं काहीतरी प्रेम प्रकरण आहे. व्हॉट? शांत शांत. नाही पण म्हणजे आता काय करायचं काय? त्या चिडून आमच्या घरातनं बाहेर पडल्या. माझा असा अंदाज आहे की गौरीला भेटायला त्या रामाश्रयावर येतील. नाही पण त्यांना कसं कळलं की गौरी रामाश्रयावर आहे? अरे आमच्याकडनंच कळलं. त्यांना बोलता बोलताना इंदूने नेमका तुझ्या नावाचा उल्लेख केला. कशाबद्दल? म्हणजे इंदू त्यांना सांगायचा प्रयत्न करत होती की गौरी आणि कपिलचं तसं काही नाहीये. गौरी आणि कपिल एकमेकांचे चांगले मित्र आहेत. अच्छा, म्हणजे काय त्यांना सगळं समजलंय का? आता त्यांना काय समजलंय, किती समजलंय मला माहित नाही, पण त्यांना संशय नक्की आला असणार. बरं पण आता काय करायचं काय आपण? आता करायचं काय नाही, आता फक्त जे जे होईल ते पाहायचं. तू गौरीला सांग सांभाळून घ्यायला. आणि हे बघ कपिल, त्यांना अशा पद्धतीने जर समजलं असेल ना तर आपल्या दृष्टीने बरंच आहे की गौरीचं एक टेन्शन कमी होईल. नाही मी ते सांगतो सगळं तिला, पण काका हा फोन कोणी केला होता? फोन कोणी केला कळायला काही मार्ग नाही. फोन निनावी होता आणि फोन कोणी केलाय नंतर आपल्याला शोधूनही काढता येईल. आता फक्त तू गौरीला सावध कर. हो. हे बघ गौरी, टाकाला जायचं आणि भांडं लपवायचं हे मला काही येत नाही. मी तुला सरळच विचारते, सौरभ तुला आवडतो का? म्हणजे काकू लहानपणापासूनचा मित्र आहे तो माझा. फक्त मित्रच का? म्हणजे अगं गौरी, तुझं लग्न ठरलंय सौरभशी. तू त्याला नवरा म्हणून एक्सेप्ट केलंयस का? काकू अहो, लग्न झाल्याशिवाय मी त्याला नवरा म्हणून कसं ऍक्सेप्ट करू? वकिली भाषेत बोलू नकोस हा, निदान माझ्याशी तरी. माझ्या घरात 2 वकील आहेत, तेव्हा सरळ आणि खरं खरं काय ते मला ऐकायला आवडेल. तू सौरभवर प्रेम करतेस की दुसऱ्या कुणावर प्रेम करतेस? का केलंस तू असं? हे तुझ्याकडनं एक्सपेक्टेड नव्हतं प्रियंका. सॉरी, बट हे सगळं मी तुमचं वाईट करण्यासाठी नाही केलंय. गौरीताई, तू तो निर्णय घेतलास आणि कपिल सर दुःखी झाले आणि तू पण तर दुःखीच झाली आहेस ना. आणि मला एक गोष्ट सांग, जर का तू दुःखी राहशील तर सौरभ सर सुखी राहणार आहेत का? नाही ते काही असलं तरी काय असा डायरेक्ट फोन करायचा? त्याआधी एकदा आमच्याशी बोलावं, आम्हाला सांगावं असं नाही वाटलं का तुला? बरं, जर आय आस्क यू अलाव? नाही, मग मी राईटच डू केलं. गौरीताई, आय कॉल गोखले वहिनी आणि टेल अबाउट युअर लव्ह. अगं म्हणून तर त्या कम इकडे ना. आणि आज तुला गौरीताई, तुला एक संधी मिळाली होती तुमच्या प्रेमाबद्दल खरं सांगायची. जर का तू ते मान्य केलं असतंस ना तर तुम्हा दोघांना वेगळं नसतं व्हावं लागलं. पण ही संधी तू वाया घालवलीस. म्हणजे तू गोखले वहिनींना फोन केला होतास? तू त्यांना गौरीबद्दल सांगितलंस? हो, मी टेल केलं. अगं मूर्ख आहेस का तू? आपण दुसऱ्यांच्या गोष्टीत असं नाक खुपसू नये. अण्णा, कपिल सर आणि गौरीताई माझ्यासाठी दुसरे नाही आहेत. ते ठीक आहे, पण आपण असं वागायचं का? हे बघ, तू लहान आहेस अजून हे सगळं करायला. हा, लहानच आहे. अण्णा, तुम्ही रामाश्रयात सगळ्यात मोठे आहात.
प्लीज तुम्ही या दोघांना समजवा, म्हणजे हे लोक यांचा निर्णय बदलतील. आता मोठं मॅच्युअरली बोलतेस ग प्रियांका. जर तुम्हा दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे तर तुम्ही एकमेकांशी लग्न का करत नाही आहात? प्रेम कपिल सरांवर आणि लग्न सौरभ सरांबरोबर. रॉंग आहे का हे? प्रियांका, राईट आणि रॉंग हे ना आपल्या समजण्यावर असतं. आणि आता मी हो म्हणण्याने जर खूप प्रश्न सुटणार असतील ना तर ते सोडवणं माझं कर्तव्य आहे. अच्छा, म्हणजे हिला समजलं तर. अण्णा तुम्हीच समजवा, हे दोघं तुमचं नक्की ऐकतील. हे बघ प्रियांका, जे झालंय ना ते योग्यच झालंय. माझा पाठिंबा यांच्या निर्णयाला. कसला पाठिंबा अण्णा? अहो, जो माणूस आवडतच नाही त्याच्यासोबत अख्खं आयुष्य कसं काढणार कोण? हे बघ प्रियांका, जसा काळ जायला लागतो ना तसा न आवडणारा माणूस सुद्धा आवडायला लागतो आपल्याला. आणि तो माणूस आवडलाच नाही तर? हे बघ, एकदा लग्न झालं ना की मुलींना नवरा आवडायला लागतो. अण्णा, हे जबरदस्ती आहे. हे बघा, तुम्ही याला जबरदस्ती म्हणा नाही तर काही म्हणा. अण्णा तुम्ही मोठे आहात म्हणून असं म्हणताय, पण मुलांनी त्यांचं आयुष्य कसं स्पेंड करावं याचा तुम्ही विचारच करत नाही आहात. प्रियांका ऐक ना, तू इतकी हायपर नको होस प्लीज. गौरीताई, तू शिकली आहेस, तू मुंबईत राहिली आहेस. आज हे सगळं तुझ्या सोबत होतंय, उद्या हेच सगळं जर माझ्या सोबत झालं तर? अगं मग नको होऊ देऊ स्वतः बरोबर. मोठ्या माणसांवरचं प्रेम, त्यांचा आदर म्हणजे त्यांना ब्लाइंडली फॉलो करणं नव्हे. आम्ही करतोच आहोत, तू नको करूस. काय झालंय ग? काय झालं माहित नाही, पण प्रियंकानं काहीतरी माती खाल्ली आहे. काहीतरी नाही, खूप काही केलंय प्रियांकाने. तिने गोखले वहिनींना फोन केला आणि गौरीबद्दल सांगितलंय. काय? डायरेक्ट गोखले वहिनींना फोन? वा वा प्रियंका, भारी काम केलंस. तुला ना माझ्याकडून मसाला दुधाची पार्टी आणि त्याचं बिल मी देणार. उत्तम. मला का नाही सुचलं आधी? सगळे प्रश्न मिटले असते. फोन का नाही केला मी? अतरंग, हे मला अजिबात पटलेलं नाहीये आणि ह्यासाठी मी तुला मसाला दूध बनवून देणार नाही. ए अन्या, तू नको देऊस, मी बनवते तिच्यासाठी मसाला दूध. वा. प्रियंका, तू खरंच लय मोठी झालीस. अरे तुला मसाला दूध काय, कोंबडी वडे देत आहे, माझ्या अम्मीची रेसिपी खास तुझ्यासाठी. अरे आय कॉल, पण त्याचा नो फायदा. का? गौरीताई नो अग्री. काय गौरीताई? सौरभ साहेबांनी तुम्हाला विचारलं, गोखले काकूंनी विचारलं आणि तुम्ही? हे बघा, अशी संधी सोडू नका आणि स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेऊ नका. पुन्हा अशी संधी मिळणार नाही. मला नकोय ही संधी. आणि माझा निर्णय झालाय, मला तो बदलायचा नाहीये. मला पुन्हा पुन्हा या विषयावर चर्चा नकोय. तू प्लीज समजाव यांना. हा बोल कपिल. हा काका, गोखले काकू आता गौरीला भेटून गेल्या. त्याने तिला विचारलं की तुला खरंच सौरभशी लग्न करायचं आहे ना? मग गौरी काय म्हणाली? गौरीला चांगली संधी मिळाली सगळं खरं सांगायची. सगळं सांगितलं का तिने? सांगितलं. हा, हे बरं झालं. आई, गौरी, यापुढे मी तुझ्याकडे काही मागणार नाही. मला एकदा भेटशील? थँक्यू आल्याबद्दल. बोलवल्याबद्दल थँक्स.